शेतकरी शेतमजूर एकजुटीचा, आपल्या माय बापाचा, सोयाबीनला भाव, कापसाला भाव, सोयाबीन कापसाला नुकसान भरपाई, सोयाबीन कापसाला नुकसान भरपाई, अरे येलो मोजॅकची नुकसान भरपाई, बोंडअळीची नुकसान भरपाई, पीक विम्याची रक्कम हा तुमचं करा सगळेजण. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्त झालंच पाहिजे, शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्त झालंच पाहिजे. रविकांत भाऊ तुमकर तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, रविकांत भाऊ तुमकर तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे हे बघा आपण, हे बघा जरा जरा एक मिनिट, जरा युनुस भाई ऐका जरा. श्याम भाऊ, आपण जर एक अंदाज म्हणलं सकाराम पडेल तुम्ही 2च क्विंटल इका, समजा उदाहरणार्थ, आणि त्यानं 2 क्विंटल इकलं आणि उद्या ते म्हणून मग बाकीचं मेळ लावून द्या. हे बघा, मी तुम्हाला दाव्यानं सांगतो, एक लोकप्रतिनिधी आपले बुलढाणा जिल्ह्यातले, त्यांनी एवढी टीका केली एका बैठकीमध्ये, इकडून या ना, इकडून बसा, याच्यावर बसा सर 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 एवढी टीका केली की रविकांत तुपकर बोगस माणूस आहे, रविकांत तुपकर असा आहे, रविकांत तुपकर तसा आहे, अमुक ढमुक टमुक, आणि याच्यामुळे सोयाबीन कापसाचे भाव पडले म्हणजे माझ्यामुळं. आता मी काय मुख्यमंत्री आहे का महाराष्ट्राचा, का मी कृषी मंत्री आहे? सोयाबीन कापसाचे भाव कोण पाडतं कोण नाही, आता हे सरकारमध्ये आहेत साहेब, तर यायला माहिती आहे, ते सांगतील तुम्हाला. पण असं म्हणता म्हणता पुन्हा काय म्हणे ते, अरे त्याच्या नांदी लागून मग सोयाबीन कापूस पडेल म्हणे अजून, म्हणजे त्याचं बी सोयाबीन आपलं भरोसावर आहे. म्हणजे तुम्ही काय बोलता? जाऊ दे, आता आपल्याला काही कोणावर टीका करायची नाही, कारण आपल्याला हे सगळं व्यापक करायचंय आणि आपल्याला सगळ्याच शेतकऱ्यांची शेतमजुरांची गरज आहे. लढेंगे और जितेंगे, बचेंगे तो और लढेंगे. चिंता करू नका. 2 वाजताची पत्रकार परिषद आहे, ते येऊन थांबलेले सगळे पत्रकार मंडळी, त्यांच्याशी पण बोलायचंय. आणि पुन्हा आता हा रूट तुमच्या पदरात जेव्हा पडेल हातात, हे असं नव्हतं पाहिजे, इकडून टाकायला पाहिजे होते. आता त्याच्यात भानगडी कुरापती करू नका. आणि याच्याबरोबर हे बी झालं असतं त्याच्या, अहो आता पुरा किस पाडू पाडू करेल ते, त्याच्यामुळं जे गाव बाजूचं सुटेल त्या गावांना समारोपाला सभेला बोलवा. आणि अनेक महाराष्ट्रातले लोक आपल्या यात्रेला पाठिंबा द्यायला येणार आहे, आपल्या यात्रेत समारोपाला येणार आहे, आपल्या यात्रेच्या सभांना येणार आहे. तुम्ही फक्त जलवा फक्त तुम्ही पाहता यावर्षी कसा आहे. 100%. नाही आता हे बघा, एवढी सगळी गावं जिल्ह्यात हजार गाव आहेत, एवढे गावं होऊ शकतात का? मग तुमच्या गावात वक्ता पाठवू आपण चांगला, माझ्यापेक्षा चांगला बोलणारा माणूस तुमच्या गावात येईल, माझ्यापेक्षा सुंदर दिसणारा माणूस तुमच्या गावात पाठवतो. हा, हे येतील ना, हे तर येतीलच मंगेशरावांनी, हे काय अडचण नाही. तर ताकद से करेंगे, बढिया करेंगे. आणि मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतो, असं कसं होत नाही, असं कसं होत नाही, करून दाखवतो की नाही पहा तुम्हाला. हे आरपार आहे. आणि 20 वर्षातल्या जेवढ्या काही लढाई झाल्या असतील त्याच्यातली ही निर्णायक लढाई आहे आणि आरपारची लढाई आहे. एक तर उड्या टाकून मारू, नाही तर लढून मारू, पण या वर्षी न्याय घेतल्याशिवाय थांबायचं नाही. तुमचं काय म्हणणं आहे? हा, नाही पहिले 20 तर करा. महाराष्ट्राच्या सोयाबीन कापूस आंदोलनाचं केंद्र बुलढाणा झालं पाहिजे. मराठा आंदोलनाचं केंद्र कोणतं आहे? हा, तसं सोयाबीन कापूस आंदोलनाचं केंद्र काय झालं पाहिजे? बुलढाणा. बुलढाण्यात ठरला पाहिजे सोयाबीन कापसाचा भाव, ते आले पाहिजे इकडं. हा, काय म्हणणं आहे तुमचं सांगा. अरे हा माझा जिजाऊंचा जिल्हा आहे, ही आमची छत्रपतींची कूस आहे. त्यामुळे बुलढाणा जिल्ह्याला जर तुम्ही मागासलेला जिल्हा म्हणत असेल, कनेक्टिव्हिटी नसलेला जिल्हा म्हणत असेल, तर तुम्हाला दाखवून देऊ. मुंबई दिल्लीकरांना जर का बुलढाण्यात नाही आणलं ना, तर शेतकऱ्याच्या अवलाने सांगणार नाही, हे तुम्हाला मी सांगू. फक्त तुम्ही सगळे सोबत राहा आणि शेतकऱ्यांनाही सांगा की या मोहिमेत सामील व्हा. ऐसी ताकद दिखाएंगे. बळीराजाच्या फौजेचं सूत्रसंचलन काय असतं हे या वर्षी महाराष्ट्र सगळा बुलढाण्यामध्ये 20 तारखेला बघत राहील. एवढी ताकद आपल्याला सगळ्यांना लावायची आहे. एवढंच या निमित्तानं सांगतो. आणि खुसपटे काढू नका, पुन्हा पुन्हा सांगतो. हे असं झालं असतं तर असं झालं असतं,
ही तारीख बदलली असती तर असं झालं असतं. आता काही विषय नाही. एकदा भारत पाकिस्तानचं युद्ध पुकारलं आणि तुम्हाला जर म्हणलं आता बॅग भरून तुम्हाला युद्धाला यायचंय, नाही तुम्ही 20 तारीख ठेवायला पाहिजे होती युद्धाची. इकडं आमचं हळद लागली आम्हाला. अरे लग्नातून नवरदेव जातोय, तसं 20 तारीख ही आपली युद्धाची तारीख आहे. 1 तारीख ते 20 तारीख ही आपली रणांगण गाजवण्याची तारीख आहे, युद्धाची तारीख आहे. त्या दिवशी लढल्याशिवाय आम्ही मागे येणार नाही, जिंकल्याशिवाय आम्ही मागे येणार नाही. आणि दुसरं, हे लोक सांगतील गावागावात जाऊ नका, पोलीस मारतील. आता काय हिंमत आहे त्याची मारायची? हा, हातात रुमणे घेऊन यायचं, डपडे घेऊन यायचं. आणि लोकांच्या मनात जर कोणी भीती टाकत असेल तर त्यांना सांगा काळजी करू नका, मी रविकांत आहे, मी असं होऊ देणार नाही. मागच्या वेळेस त्यांनी ठरवून केलं पण त्यांच्या अंगलट आलं. आता मला सांगा, मागच्या वेळेस त्यांनी केलं ते आपल्या आत्मदानाच्या वेळी, पण त्याच्या सहानुभूती कोणाला मिळाली? सरकार बॅग फुटवर गेलं, सरकार बॅग फुटवर गेलं. हा, आता बबनराव आणली बातमी. हे बाय, ही ब्रेकिंग न्यूज आहे. आपले माणसं बी काही कमी नाही. ते बबनराव त्यांचं काय व्हायचं उद्या, पण सोयाबीन कापसाच्या प्रश्नावर त्या याला आपल्याला खल हलव नाही. त्यामुळं नाही तर मग एकटाच माणूस आपला पॉम्पलेट वाटत फिरतोय आणि बाकीचे मग मी इकडे जायला सावडाला मौतीला लग्नाला 20 दिवस काहीच नाही. तुम्हाला 20च दिवस मी म्हणतो, मला तर उद्यापासून चालू होणार. मला आता हे 25 दिवस महिनाभर बोडके सर मला झोपायला सुद्धा वेळ मिळणार नाही. तर असो, आपले मित्र आहेत, ही शेतकऱ्यांची बैठक आहे. प्राध्यापक नरेश बोडके सर हे प्रोफेसर आहेत, 2च मिनिटात ते बोलतील, कारण तिकडं. बरं ठीक आहे, ओके. हा, ते केंद्र सरकारमध्ये डायरेक्टर आहेत मोठ्या प्रोजेक्टला, त्यामुळं ते बोलणार नाही. कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया, गुगलला 3,000 कोटीचा जो फाईन लावला तो यायला लावला. आणि हे प्रॉडक्ट कुठलं आहे? बीबी. म्हणजे आपल्या जिल्ह्यात का माणसं कमी आहे का? बीबी जे साहेब प्रोफेसर आहेत पुण्याला, आता केंद्र सरकारच्या गोखले इन्स्टिट्यूट मध्ये प्रोफेसर आहेत पुण्याला. आपलं मुंबईला आता मोठ्या पदावर आहेत, फार मोठं त्यांना शासनाने घर गिरलंय, मोठी मजा येते तिकडे. पण त्याचा सरा जीव इकडे आहे, त्याचा जीव आपल्याकडे आहे. त्यांना कायम असं वाटतं की ही माणसं जिवंत राहिली पाहिजे. त्यांना काय वाटतं की या माणसाचा संघर्ष आहे, यांच्या बरोबरच्या लोकांचा संघर्ष, ही माणसं जिवंत राहिली पाहिजे, ही भावना सरांची असते. हा, मागे मी सरांच्या घरी गेलो होतो, दिल्लीला गेलो तेव्हा. हा, सरांच्या घरी सरांनी मला जेवायला बोलवलं होतं दिल्लीला गेलो तेव्हा. सरांना मी म्हटलं की जिल्ह्यासाठी काहीतरी एखादं व्हिजन बनवा. आमचं खूप दिवसाचं सुरू आहे, एक व्हिजन डॉक्युमेंट बनवा की त्या दृष्टीने आपल्याला आपला प्लॅन करता येईल की आपला जिल्हा कसा असला पाहिजे, आपल्या जिल्ह्यात काय असलं पाहिजे. तर सर रिसर्च मध्ये काम करतात, तर त्या मला वाटतं त्या बैठकीनंतर बऱ्यापैकी काम तुम्ही ते पुढे सरकवलं. बर, ऑफिशियल आलं, काय हरकत नाही. पण ते त्यांच्या आणि आमच्या डोक्यात खूप दिवसाचं होतं, तर आपला जिल्हा कसा असला पाहिजे. मी काय फक्त निवडणुकीपुरता सिजनेबल यात्रा काढत नाही बरं मी. हा, मी इलेक्शन झालं तरी तुमच्या संघच आहे, त्याच्यामुळं ते काही काळजी करू नका. आपण करू, ताकदीनं करू आणि सगळ्यांनी याच्यात सहभागी व्हा. एक बाहेर आता येऊन आपण एक छान सगळ्यांचा कॉमन फोटो घेऊ आणि मग ऐका ऐका, तुमच्या अगोदर आपण त्याचा सत्कार करू. हा, जरा उठू नका. एक मिनिट. आनंद भाऊची जी सूचना आहे ती बरोबर आहे की येणं असं केलं आणि त्यानं तसं केलं, हे जरा बोलू नका. येणं असं केलं आणि त्यानं तसं केलं, या तक्रारी नको. आपलं गाव, आपली गाडी, आपलं सर्कल, आपल्या सर्कल मधून गाड्या. आणि माझं एवढं बारीक लक्ष राहणार आहे यावेळेला. हा, कोण काय करतं, कोणत्या गावातून गाड्या येतात, कोणत्या गावातून माणसं येतात, मी सगळं नियोजन यावेळेस करणार आहे. आणि हा, प्रत्येक गाडीचं शूटिंग होईल, कोणत्या गावातून गाडी आली त्याच्या नोंदण्या होतील, सगळं मी करणार आहे. गावातून गाडी निघण्यापासूनचं सगळं नियोजन आपल्याकडे यावेळी असणार आहे. त्यामुळं काही लोक एकटेच येतात आले बरं लोक आपले, ते मला समजतंय. ते मी तर चेहऱ्यावर ओळखतोय ना. हा, तर तसं होणार नाही. शिस्तबद्ध पद्धतीने आंदोलन पुढे जाईल. मी पुन्हा सांगतोय, रविकांत तुपकरच्या पोराचं बारसं नाही, माझ्या घरचं लग्न नाही.
बरोबर आहे. आणि तुम्हाला लोक विचारतात की रविकांत तुपकर कोणत्या पक्षावर लढणार आहे, विचारतात ना तुम्हाला. तुम्ही मला फोन करून परेशान करता. मग तर लोकांना सांगा ते निवडणुकीच्या नंतर पाहू, पहिले सोयाबीन कापसाचं पाहू. मी तुम्हाला सांगतो, तुमच्या सगळ्यांचं जे मत आहे ते मला मान्य आहे. तुमचा आदेश मला शिरसावंत आहे. तुम्ही जे मनात शेंड्या वळले तर फरीदावंत ऐकले. आणि मलाही समजतात ते बबनराव, आता नाही लढलो तर लोक विश्वास बी ठेवणार नाही आम्हाला. कारण 14ला आपण तयारी केली, तिकीट मिळालं नाही. 19ला तयारी केली. अहो मला लोक आता पैसे आणून द्यायला लागले निवडणुकीला. मी आता वेळ नाही, रेकॉर्डिंग तुम्हाला ऐकवली असती. वर्ध्याच्या एका शेतकऱ्याचा फोन आला, तुम्ही ऐकली ना दादाराव, बाळासाहेब तुम्ही ऐकली ना, तुम्ही ऐकली महाराज नाही. एका शेतकऱ्याचा फोन आला की तुम्ही सोयाबीन कापसाचा लढा हाती घ्या, मला तुम्हाला मदत पाठवायची. मी मागच्या वर्षी पण तुम्हाला मदत पाठवली होती. मी मागच्या वर्षी शेतकरी होतो, यावर्षी मी कृषी केंद्र टाकलं, यावर्षी मी तुम्हाला जरा जास्त मदत पाठवली. म्हणलं नाव गाव, मग म्हणलं मी हिंगणघाटचं आहे, त्यांनी काहीतरी नाव सांगितलं तर माझ्या लक्षात नाही. असे मला खूप फोन येतात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून. पुरुषोत्तम शिंगणे नावाचे शेतकरी आहेत यांच्या गावचे. 1 लाख रुपयाचा चेक त्या माणसाने मला घरी आणून दिला. मी त्याला म्हणजे त्याच्यात मग काही हे नाही, म्हणजे काही असं विषय नाही, फक्त सामान्य शेतकऱ्याच्या मनातली ती भावना आहे. चिंचोली बोरे सारख्या गावाने 5 लाख रुपये जमा करून ठेवले. ही लोकांची भावना आहे. त्यामुळे हे जे काय आपल्याला उभं करायचंय हे लोकांच्या वर्गणीतूनच करायचंय, नाही तर मग किडण्या विकल्या तरी उभं नाही होऊ शकत त्या. त्यामुळं लोकांच्या याच्यातनच आपल्याला सहभागात हे सगळं करायचंय. लोकांना सांगा निवडणूक तर आम्ही लढूच लढायच्या वेळेला, पण आजच्या घडीला निवडणुकीचा विषय तर आता नंतर येईल. आजच्या घडीला आपल्याला हे आंदोलन महत्वाचं आहे. आणि मला माहिती आहे लोक गावात गेल्यावर तुमचं हे म्हणतील, हे बाजूला राहू दे, तुमचं काय मिळेल म्हणतील. मला माहित आहे. लोकांना सांगा वो भी होगा और ये भी होगा, दोनों भी होगा, ताकद से होगा. त्याच्यामुळं सुदाम काका देशमुख सुद्धा वर्गणीतून निवडून आले होते. आणि जिल्ह्यात आता वातावरण काय तुम्हाला माहित आहे. त्याच्यामुळे तो भाग वेगळा आहे. मला आज बोलायचं नव्हतं त्या विषयावर, पण आता तुम्ही बोलतं केलं. तुम्ही त्याला सांगा राहणार आहे, लढणार आहे बस. आणि आज सांगा की आजच्या दृष्टीने आता हे 20-25 दिवस आमच्या दृष्टीनं सोयाबीन कापूस शेतकरी शेतमजूर नुकसान भरपाई हे मिळून देतो, आणि मग तुम्हीच सांगा काय करायचं. बरोबर का चूक? या दृष्टीने आपण कामाला लागू. पत्रकार बऱ्याच वेळची वाट बघतायत, त्यामुळं पत्रकार आपल्या सोबत लागतील ना, त्याच मोठा रोल आहे आपल्या या सगळ्या प्रक्रियेत. त्यामुळं त्यांना जास्त वेळ वेटिंगला ठेवणं मला बरोबर वाटत नाही. त्यांच्याशी बोलल्यानंतर मी तुम्हालाही पुन्हा भेटणार आहे. सगळ्यांना ज्यांना माझ्याशी काम आहे त्यांनी मी पुन्हा बसणार आहे, तुमच्या सगळ्यांचं म्हणणं ऐकून घेणार आहे. पण अर्ध्या तासात आपल्याला प्रेस संपवायची आहे. आणि शिस्तीचं पालन करा. जो आदेश आपल्याला येईल किंवा जो सूचना आपल्याला येईल ती फॉलो झाली पाहिजे. आणि मी एक ठरवलेलं आहे, मी आता कोणाला मस्का मारत बसणार नाही. चालतूक गड्या येतूक गड्या, आज नाही जमत मग उद्या येतो, मग आला तर ये, नाही आला तर जाय. अरे अनेक नवीन लोक यायला तयार आहेत ना प्रवाहामध्ये. आणि पॉम्पलेट नेताना व्यवस्थित न्या, ते कारणी लागले पाहिजे असं न्या. अशा पद्धतीने हे करा अशी माझी तुम्हाला विनंती आहे. आता जास्त बोलत नाही, आजच बोललो तर आता मला 25 दिवस बोलायचंय. मी बाकी जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या बैठका सभा संपवत बुलढाण्यामध्ये येणार आहे. आणि आजच्या बैठकीकडं ऐका, आजच्या बैठकीकडं जेवढं तुमचं कोणाचं बारीक लक्ष नसेल तेवढं बाहेरच्या लोकांचे. हे काय आणलं आता नवीन येणार. आणि संघटनेचं तुम्हाला लोक विचारतील की तुम्ही कोणत्या संघटनेत आहे. आपण स्वाभिमानी शेतकरी संघटनेतच आहोत. कोणाला काय करायचं ते करू द्या, कोणाला काय कारवाई करायची करू द्या, मला त्याची चिंता नाही. आपण आपलं काम करणार, हे यांचं बिल लावून काम करणार. पण हे आंदोलन बिगर राजकीय आंदोलन आहे हे डोक्यात ठेवा. बरोबर आहे की नाही? पक्षाचे झेंडे बाजूला ठेवू, शेतकरी शेतमजूर म्हणून एकत्र आपली टॅगलाईन आहे. रिपीट मी बोलत नाही, एवढंच या निमित्तानं बोलतो. पटकन सांगा. भाऊ आपल्याला जे पॉम्पलेट देणार आहे ते पॉम्पलेट आपल्याला घराघरात टाकायचे आहे. आणि ज्या कार्यकर्त्याच्या घरी ते पॉम्पलेट जातील त्यांना कृपया ते वाटले नाही तर त्या घरात पडू द्या, पण कृपया रद्दीत विकू नका. घरात नाही पडू द्या, घरात बी नाही पडू द्या. मला तुम्हाला एक सांगू, ठीक आहे, रद्दीतही जाऊ देऊ नका आणि घरातही ठेवू नका. आणि सगळे इकडे या सगळे. आणि सगळ्यांनी तालुक्याचे पॉम्पलेट घेऊन जा.
पोस्टर चिटकवायचे गावागावात, पॉम्पलेट चिटकवायचे आणि उत्पादन खर्च द्यायचे. नाव लिहून द्या मला कुठल्या गावात सभा घ्यायच्या ते तालुक्याची. हा ऐका ऐका जरा ऐका एक मिनिट एका मुलाकडे जरा इकडे या सगळे इकडे या. हे बघा मी पत्रकार परिषद घेईपर्यंत तर बसा नाही तुम्हाला दोन मिनिटं. तुम्हाला ज्या गावात वक्त्याची सभा पाहिजे, माझ्यापेक्षा प्रभावी वक्ता तुमच्या गावात येईल, लेडीज येईल किंवा जेंट्स येईल, काय ज्या गावात सभा पाहिजे तुम्ही इथं नाव नोंदून द्या. तुम्ही बसायला कोणतरी एक जण, हे भोपळे काका आहेत काय, भोपळे काका तुम्ही नोंदी घ्या कोणत्या गावात सभा पाहिजे. तुमच्या सोबत कोणतरी घ्या. अहो जरा ऐकता का हो काका, जरा ऐका. ज्या गावात सभा पाहिजे त्यांनी सभेचं गाव नोंदून द्या. प्राधान्यानं सभा तुमच्या गावात मिळेल हा एक विषय. आणि दुसरा काय विषय सांगितलं तुम्हाला? हा सभा. तुमची यात्रा समोर गेली की बाकी आम्ही घाटाखाली करतो ना. माझी यात्रा तिथून गेली की त्या तालुक्यातलं प्रत्येक गाव तुम्ही पिंजून काढायचं, प्रत्येक घरी जायचं, बैठका घ्यायच्या आणि पोस्टर चिटकवायचं, एक पॉम्पलेट आणि त्याच्याबरोबर उत्पादन खर्च द्यायचा. शेतमजुरांचा पण प्रश्न घेतलेला आहे, महिला बचत गटांचा पण घेतलेला आहे. त्यामुळे सगळ्यांना बाहेर काढायचं आपल्याला यावेळी लक्षात ठेवा. आणि विनंती करा सगळ्यांना की याच्यात सहभागी व्हा. ओके. शेतकरी शेतमजूर एक दुटीचा या इकडे या. भावना समजा जिम्मेदारी तुम्हाला दिली तर तुम्ही प्रत्येक खेळाचा भाऊला शूटिंग टाकायचा. हा या. आणि सोशल मीडियाचा वापर जोरदार करा. प्रत्येकाच्या सोशल मीडियावर आपलं बॅनर पोस्टर दिसलं पाहिजे. या इकडं एक मिनिट कुठे उभं राहायचं, तुम्ही बाहेर जाऊन गप्पा मारता मग म्हणजे बरोबर वाटत नाही, ते मेसेज चांगला जात नाही. आज येऊन बसा बरं. या पवन दादा मागून. तर आपल्याला सगळ्यांना ही रथयात्रा यशस्वी करायची आहे. हे पॉम्पलेट इथून नेल्यानंतर हे पॉम्पलेट छापायला प्रचंड खर्च आलेला आहे. तर ऐका, हे जाऊन धुळखात पडले नाही पाहिजे. हे पॉम्पलेट सोन्याच्या भावात आहे आपल्यासाठी, कारण रविकांत तुपकरजवळ काही पैसे नाही. असं तुमच्यासारखे 4 मित्र मदत करून त्याच्यातनं हे सगळं सुरू आहे. तुम्हाला सुद्धा हा खारीचा वाटा उचलावा लागणार आहे. एक एक पॉम्पलेट खूप महत्वाचा आहे. पोस्टर वेगळं, पॉम्पलेट वेगळं आणि उत्पादन खर्च वेगळा. तर असं आपल्याला हे सगळं घराघरात पोचवायचं आहे. पुन्हा पुन्हा सांगतो की मला कोणाच्या नाराज्या आणि कोणाचं रुसणं फुगणं मला चालणार नाही, कारण हे माझ्या घरचं लगन नाही. लक्षात घ्या. हे कशासाठी करतोय आपण? शेतकऱ्यांसाठी, सगळ्यांसाठी आहे. त्यामुळे सगळ्यांनी क्रांतिकारकाप्रमाणे याच्यामध्ये उतरायचं आहे अशी माझी भावना आहे. आणि दुसरं मंगेश भाऊ, तुम्ही आणि श्यामभाऊजी यात्रा करताय, त्यात काही गावं जर रिपीट होणार असतील तर उद्या काही अडचण नाही. त्या गावातून तुम्ही गेले डबल मी गेलो तरी काही अडचण नाही. मग चालतं ना, एकत्र करून तिथं आपण. तिथं जर तुम्ही संध्याकाळी येणार असला तर तुमचं आपलं एकच करून मोठं होऊन जाईल ना ते. चालतं ना आपल्याला. हेतू आपला काय आहे? एकच आहे. बरोबर आहे की नाही? तालुक्याच्या जिल्ह्याची यात्रा 2दा बी टक्कर झाली तर चालतं ना आपल्याला. आणि झालं तो एका गावात 2दा आपण गेलो, काही फरक पडत नाही. आता ही तारीख मी तुमच्या हिशोबानं म्हणजे तुमच्या दोघांची चर्चा करूनच ते 6 तारखेचं नियोजन केलं. नाही तर आम्हाला एक दिवस इकडे शिल्लक मिळाला असता. नाही तुम्हाला काय पीडीएफ लागले तर याच्यातच काही दुरुस्त करून थोडंफार करून घ्या. हा ते काही विषय नाही. तर चालेल. दुसरं, जेव्हा मी यात्रेत असेल तेव्हा मला बाहेर यात्रा सोडून जाता येणार नाही. त्यावेळी त्या तालुक्यातले समजा 20 गावं जर यात्रेत कव्हर झाले तर तालुक्यातले उरलेले 100 गावं कुणी कव्हर करायचे? ते तुम्ही करायचं सर्कल वाईज. आणि करू शकता. मला वाटतं काय ते 15 दिवसात तर दलाल होऊन जाते ते काम. प्रत्येक गावात जाणे, बैठक घेणे, लोकांना तयार करणे. आणि या वर्षी जितके पुरुष तितक्या महिला नाना भाऊ मोर्चात आल्या पाहिजे. म्हणून भाऊबीजीच्या नंतर 4 दिवस ठेवले पुढे. वर्ल्ड कपची फायनल झाल्याचा दुसरा दिवस ठेवला आपण. आता अजून काय विचार करायचा? म्हणजे आता मी किती बारीक विचार करत असेल की वर्ल्ड कपच्या फायनलच्या दिवशी नको बाबा, लोक पोराला अडचण नको. कारण आपली अवलाद अशी आहे, इकडे सोयाबीन 1000 रुपये बी आला तरी वर्ल्ड कपची मॅच, कोण जिंकलं कोण हारलं. हा त्यामुळं ते एक नियोजन सगळे करून आपण ते 20 तारीख काढलेली आहे. आणि मला नाही वाटत की 20 तारखेपर्यंत सगळा माल विकला जाईल. 10-1% लोक विकतील दिवाळी पुरता.
का जास्त विकतील? खर्च पाण्यापुरतं विकतील लोक, हुशार आहे. आणि मी तुम्हाला सांगतो, आंदोलनाची ताकद जर का भास्कर भाऊ आपली वाढली आणि दबावगट जर का आपण चांगला तयार करू शकलो तर याच्या उरावर बसून तुमच्या पदरात काही ना काही टाकल्याशिवाय मी माग येणार नाही, हे मी तुम्हाला मागच्या वर्षी टाकलं की नाही? मागच्या वर्षी पीक विम्याचे आता काही लोकांना नाही आले, आता मला नाही आले सोडून द्या, काही लोकांना चांगले पैसे आले. आमचा चौथ्याचा एक शेतकरी आहे नप्ते म्हणून, 8 लाख रुपये पीक विमा आला. आमचे गिरड्याचे सरपंच बसले अजय भाऊ, किती आले तुमच्या गावात? 3 कोटी रुपये एका गावाला आले ना विम्याचे. याला 20 वर्षानंतर सुचले रविकांत तुपकरचा सत्कार घ्यावं. याला मोठा सत्कार घेतला माझ्या गावात गिरड्यावर. एका गिरडा गावात 3 कोटी रुपयाच्या वर रक्कम आली. आणि रक्कम कशा आल्या? 2 लाख 3 लाख अशा आल्या ना. तुमच्या तिकडे पळसखेडचे का कुठले तरी शेतकरी मला भेटले, नाही, एक शेतकरी मला भेटले मंत्रालयात, तर ते मला मुंडे त्यांचं नाव आहे, सदाशिव मुंडे. ते म्हणजे मला 4.5 लाख रुपये आले म्हणे. आमच्या किनोळ्याला एका जण आपल्या प्रभू काकांच्या तिथे त्यांनाही 4 लाख आले. वाडीमध्ये एका शेतकऱ्याला 5 का 6 लाख रुपये आले. आमच्या वळतीमध्ये एका शेतकऱ्याला साधारणपणे 7 लाख रुपये आले. रकमा काही साध्या सोप्याने आल्या. आता याच्यात कसं झालं, काही केलं दणदण झालं आणि काही काहीच्या वाट्यावर काही पोळी बी नाही आली आणि भाजी बी नाही आली. तर ठीक आहे, ज्याच्या वाट्यावर आली नाही त्याची यावर्षी वाट्यावर आपण आणू. ते पॉम्पलेट कुठं ठेवलं? आंदोलनातल्या मागण्या मी तुम्हाला सांगतो, वाचून दाखवतो काय काय मागण्या आहेत. आंदोलनातली मागणी, पहिली मागणी अशी आहे की येलो मोझॅक बोंड अळीमुळे व पावसात खंड पडल्याने सोयाबीन, कापूस व इतर पिकांच्या झालेल्या नुकसानीपोटी एकरी 10,000 रुपये नुकसान भरपाई मिळण्याबाबत. बरोबर का? सोयाबीनला प्रति क्विंटल किमान 9,000 व कापसाला प्रति क्विंटल 12,500 रुपये भाव मिळण्यासाठी. एल्गार कशासाठी? चालू वर्षाची पीक विम्याची अग्रिम म्हणजे ऍडव्हान्स व 100% पीक विमा भरपाई मिळण्यासाठी. विनाअट संपूर्ण कर्जमुक्तीसाठी. जळगाव, जामोद, संग्रामपूर, शेगाव, नांदगाव, मलकापूर तालुक्यात महापुराने झालेल्या नुकसानीची 100% नुकसान भरपाई मिळण्यासाठी. बरोबर ना? वन्य प्राण्यांच्या त्रासापासून शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी शेतीला सौर ऊर्जेचे नाही तर तारेचे किंवा सिमेंटचे मजबूत कंपाऊंड करण्यासाठी. सोयाबीनची आयात थांबून निर्यात करण्यासाठी. खाद्यतेलावरील आयात शुल्क 30% करण्यासाठी. कापूस व सूत निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी. तेल बियांवरील जीएसटी रद्द करण्यासाठी. जीएम सोयाबीन कापसाला भारतात लागवडीची परवानगी मिळण्यासाठी. तरुणांना हक्काचा रोजगार मिळण्यासाठी. शेतीला पूर्णवेळ मोफत वीज मिळण्यासाठी. शेतमजुरांना विमा सुरक्षा व मदत मिळण्यासाठी. महिला बचत गटांच्या कर्जमाफीसाठी. भूमिहीनांना शेतजमिनीचे कायम पट्टे मिळण्यासाठी. दूध उत्पादकांना अनुदान मिळण्यासाठी. मेंढपाळांना चराई क्षेत्र मिळण्यासाठी. मागील वर्षीच्या त्रुटीतील शेतकऱ्यांना व अल्प पीक विमा मिळालेल्या शेतकऱ्यांना पीक विम्याची यावर्षी 100% रक्कम मागच्या वर्षीची द्या. वारकरी बांधवांसाठी शासन स्तरावर वारकरी महामंडळाची स्थापना करण्यासाठी तुमची मागणी. बरोबर आहे का चूक आहे? मी वारकऱ्यांच्या बाजूने आहे, मी शिव्या देत नाही. कृषी कर्जासाठी सिबिलची अट रद्द करण्यासाठी. अनुदानाच्या पैशाला बँकांनी लावलेले होल्ड काढण्यासाठी व शेत रस्ते व पांधन रस्ते प्राधान्याने तात्काळ मिळवण्यासाठी. या सगळ्या मागण्या. एकच मागणी त्यात राहिली की जे रेग्युलर भरतात त्यांना 50,000 रुपये शासन जे देणार आहे ती मागणी परत टाकून घेतो, म्हणजे ती एक मागणी त्याच्यामध्ये राहिलेली आहे. बाकी जवळपास मागण्या कव्हर होतात. बरोबर ना? हा, तर ह्या मागण्या घेऊन आपण ही लढाई उभी करू, हे आंदोलन पेटू. आणि मी तुम्हाला दाव्यानं सांगतो, सोयाबीन कापूसवाला एकटा नाही. सोयाबीन कापूसवाल्यांना एकटं समजण्याचं कारण नाही. एकही शेतकऱ्याने आत्महत्याच्या दिशेनं पाऊल टाकायचं नाही. सोयाबीन कापूसवाल्याला न्याय मिळेपर्यंत लढाई थांबणार नाही आणि यांच्या छातावर बसून तुम्हाला न्याय मिळून दिल्याशिवाय राहणार नाही, हे तुम्हाला मी सांगतो. अरे आम्ही गरीब असू पण आम्ही काय आता असे तसे लुचेपुचे नाहीये, लक्षात ठेवा. आणि सरकारला कसं हलवायचं हे मला चांगलं कळतं, तुम्हाला माहित आहे. बरोबर आहे का चूक आहे? आणि तुम्ही सोबत असल्यावर तुम्ही दिल्ली सुद्धा हादरवून टाकायची ताकद यावर्षी आपण ठेवू. फक्त तुम्हाला सगळ्यांना मेहनत घ्यायची, तुम्हाला सगळ्यांना गावागावात जायचंय. आणि एक गाव नसेल, एक घर नसेल की ज्या घरात हे पोस्टर गेलं नाही, त्या घरात हे पॉम्पलेट गेलं नाही आणि त्या गावातल्या माणसांनी बाया आपल्या यात्रेत आणि यात्रेच्या समारोपाला आल्या नाही. समारोपाला बुलढाणा आपल्याला जाम करायचा आहे. मराठा मोर्चा कसा निघाला होता? असंच निघाला होता ना. तसं एकदा बळीराजाची ताकद काय असते, सोयाबीन कापूसवाल्याची ताकद काय असते, एकदा आपण या सरकारला बुलढाण्यामध्ये 20 तारखेला दाखवून देऊ, असं मी तुम्हाला या निमित्तानं सांगतो. आणि तुम्ही सगळ्यांनी याला यावं यात्रेमध्ये. या ना, इकडून या, इकडून या सर, इकडून या, इकडून.
दिल्लीचे पाहुणे आहेत, आपल्या प्रेमापोटी आले. हा हा, तर तुम्हाला सगळ्यांना सांगतो, या यात्रेचे आता पॉम्पलेट घेऊन जा. कुठे चालले हो? जिल्ह्यापुरतं होणार नाही, तर हे आंदोलन अख्ख्या महाराष्ट्रात झालं पाहिजे. महाराष्ट्रात झालं पाहिजे. काही लोक मला म्हणतात तुम्ही जिल्हा सोडूच नका ना. अरे पण जिल्हा सोडू नका असं तुमचं म्हणणं जरी खरं असलं बाळासाहेब, पण बाकी जिल्ह्यामध्ये माझ्या भरोशावर, माझ्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अनेक लोक 10-10, 20-20 वर्ष झाले माझ्या बरोबर आहेत. त्यांना मला वाऱ्यावर सोडता येणार नाही. लक्षात ठेवा. रविकांत तुपकरनं 2014ला आमदारकी पाण्यात सोडली, 19ला खासदारकी सोडली, मिळणारी विधान परिषद सोडली इन द सेन्स की कबूल करून दिली गेली नाही. पण ठीक आहे, मला त्याचं दुःख नाही. माझ्यासाठी तुम्ही महत्वाचे. तुम्ही संघ असलेला तर आयुष्यात मला काही नसलं तर चालतं, फक्त तुम्ही सगळे लोक सोबत पाहिजे. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की ही यात्रा 1 नोव्हेंबरला शेगाव तालुक्यात असेल. मी गावं वाचून दाखवले. पातुड्याला पहिली सभा होईल. 2 नोव्हेंबरला यात्रा वानखेड, वरवट फाटा, एकलारा, बानोदा, काटेल, कोलत, बावनबीर, पंचाळा, पळशी, झाची, धामणगाव, गोतमारे, संग्रामपूर शहर, निवाणा, चांगेबळ फाटा, अकोली, बुद्रुक, रुधाण्याला आपला मुक्काम असेल 2 तारखेला. 3रा दिवस सकाळी खेरडा, जळगाव जामोद, उटी खुर्द, उती बुद्रुक, वडशिंगी, मडाखेड, चावरा, इलोरा, भेंडवळ बुद्रुक, कुरणगाड बुद्रुक, टाकळी, पारसकर, गोळेगाव पांडे, टाकळी, खासा, सातळीला आपला मुक्काम अक्षय पाटलांच्या गावामध्ये. 4था दिवस जळगाव जामोद तालुका, खांडवी, पिंपळगाव काळे, पळशी वैद्य, आडोळ, तिवडी, दादुलगाव, मानेगाव, एरळी, निमगाव, नारखेड, खौलखेड, माटरगाव बुद्रुक, शेगाव तालुक्यात माटरगावला सभा 4 तारखेला. 5 तारखेला लक्षपूर्वक आहे का, हे पण मी देणार आहे, पण ऐकून घ्या. 5 तारखेला सकाळी जलम, पौरजिरा, मंगेशराव, तुम्ही मंगेशराव आहे ना, ऐकून घ्या तुम्ही शांभाऊ. 5 नोव्हेंबरला जलम, पौरजिरा सकाळी, मागतावाडी, घाटपुरी, जळका, भडंग, पिंपळगाव राजा, निपाणा, भालेगाव, ढोरपगाव, काळेगाव मुक्काम. आणि तुम्ही म्हणतात तर भालेगावला सभा, मोठी सभा जिथं होईल तिथं सभा घेऊ आणि मुक्काम काळेगावात येऊ. आणि 6 नोव्हेंबरला सकाळी नांद्री, मांडणी, रोहना, वरणा फाटा, कंजारा फाटा, हे फाट्याने जाणार आपण, गावात नाही. गोन्नापूर, आणि गोन्नापूर फाट्याच्या नंतर मांडवा फाटा, मांडवाच ना, मांडका, हा ते मांडवा लिहिलं, म्हणजे आपले मामाचे गाव. शिरसगाव देशमुख, हा तिथं जेवण करू. आणि तिथेच 3-4 तास मी राखून ठेवले खामगाव शहरासाठी. त्याचं कारण असं, आपले श्यामभाऊ अवथळे आणि मंगेश भाऊ भारसाकडे हे 2 जण खामगाव तालुक्याची एक वेगळी यात्रा स्वतंत्र काढतायत त्या ठिकाणी. आणि त्याचा समारोप ते किती तारखेला, 6 तारखेला करतायत. तर त्या समारोपाला सुद्धा मार्गदर्शन मी आणि आमदार कपिल पाटील साहेब असं 2 जण आम्ही करणार आहे. बरोबर ना, डिक्लेअर करून ते. हा, 6 तारखेला. आणि ही यात्रा त्या यात्रेत जाऊन मिळेल, यांच्या यात्रेत, त्यांची यात्रेचा आपल्या यात्रेचा संगम तिथं होईल. आणि मग तिथून हे माझ्यासोबत सहभागी होतील पुढे. हे तालुका लेवलला एक यात्रा करतायत आणि त्यांच्या यात्रेच्या समारोपाला मी येता यावं म्हणून मी 1 दिवस तिकडे शिल्लक काढतोय, कारण तारीख मॅच होत नव्हती म्हणून. तर 6 तारखेला तुमच्या यात्रेची सभा करून मी पुढे टेंभुर्णा, आवार, अटाळी, गौंडाळा, लाखनगाव, लाखनवाडा, बुद्रुकला मुक्काम आणि सभा करणार आहे. युनुसभाई वगैरे आहे का? हा, आता हे टाकलेलं तुम्हाला करायचंय. आणि दुसऱ्या दिवशी आंबे टाकळी, बोरी, आडगाव, शिरला, नेमाने, नायगाव, देशमुख, देवगाव, साखरशा, वरवण, जानेफळ, मुंदेफळ, हिवराखुर्द, मारुतीपेठ, लावणा, मुळामुळी, आंध्रुड, लोणीगवडी, वरुड, कनका, विश्विल सभा आणि मुक्काम असणार आहे. हा झाला 7वा दिवस. 8वा दिवस सकाळी 7 वाजता जनुना, विठ्ठलवाडी, पांगरखेड, गोगाव, दांजोडी सगळं तालुका मे करा. डोनगाव, खंडाळा, अंतरी देशमुख, बापू आले का? हा, चिंचोली, बोरे, हिरडव, लोणार शहर प्रॉपर, सहदेवाला, हा, नांद्रा, रायगाव, जांभूलच ना, चिंचोली, सांगळे, वीरपांगरा, मांडवा. मांडव्याला आपली सभा होईल, मुक्काम होईल. 9 नोव्हेंबर 9वा दिवस लोणार तालुका, बीबी, सिंदखेड राजा तालुका, दुसरबीड, केशव, शिवनी, राहेरी, जांभोरा, सोनोशी, वर्दडी, सुलसगाव, चिंचोली,
आडगाव राजा, सावखेड तेजल, पळसखेड चक्का, पिंपळगाव लेंडी, किनगाव राजा इथे सभा आणि मुक्काम होईल. 10ला मासाहेब जिजाऊंचं सकाळी दर्शन होईल राजवाड्यावर. पळसखेड चक्का, बोराखेडी, देऊळगाव राजात घुसलो आपण. गिरोली खुर्द, गोळेगाव, तुळजापूर, गिरोली बुद्रुक, निमखेड, देऊळगाव राजा शहर, उंबरखेड, जवळखेड, असोला, जहागीर, आळंद, जळपिंपळगाव, सावंगी टेकाळे, रोहना, टाकरखेड, भागिले, देऊळगाव महिला मुक्काम आणि मोठी सभा. कितवा दिवस या बबनराव आलं लक्षात? 11वा दिवस बायगाव खुर्द, इसरूळ, मंगरूळ, आमोना, देऊळगाव, घुबे, भरोसा, रोडा, गांगलगाव, कवठळ, चंदनपूर, काटोडा, अंबाशी, आमखेड, एकलारा सभा आणि मुक्काम. विनायक, नितीन कुठे आहे ना? रामा, हे तुमचे गाव आहेत. त्याच्यानंतर 12 नोव्हेंबरला सकाळी 7 वाजता पांढरदेव, पाटोदा, बोरसा, बोरशी, नायगाव, बुद्रुक, पेन, सावंगी, सावखेड, धानोरी, पिंपरखेड, कारखेड, आंबडापूर, मंगरुळला वगैरे सभा आणि मुक्काम. 13 नोव्हेंबर घानमोड, मानमोड, वरखेड, करदवाडी, मैमळ, दहीगाव, कवळा, करणखेड, बोरगाव, काकडे, तेलारा, चिखली शहर, सावरगाव, डुकरे, मालगणी, हातनी, सातगाव, भुसारी, सोनेवाडी, रायपूर, पळसखेड, भट, पिंपळगाव, सराई, भडगाव इकडे धाड सर्कल मध्ये मुक्काम आणि सभा भडगावला. 14 नोव्हेंबर रुईखेड, मायंबा, सावळी, चांडोळ, करडी फाटा, कुंभेफळ, टाकळी, सातगाव, मसला खुर्द, मसला बुद्रुक, जाम, मौंडळा, धाड, धामणगाव, डोंबरूळला सभा. प्रत्येक गावात सभा होतील, पण शेवटची सभा ही आपली मोठी राहील आणि मुक्काम राहील. 15 नोव्हेंबर सकाळी 7 वाजता वरुड, तालुका बुलढाणा, सोयगाव, पांगरखेड, जामठी, दैतखुर्द, अटकळ, चौथा, इजलापूर फाटा, पळसखेड, नागो, पाडळी, दहित बुद्रुक, देवघाटला सभा आणि गिरडा मुक्काम. त्याच्यानंतर 16 नोव्हेंबर तिथून उतरणार आम्ही घाटाखाली प्रदीपच्या तिकडे. हनवतखेड, गोतमारा, कुरा, कोराळा बाजार, खेरडी, पानेरा, सरोळा मारुती, पोफळी, चावरदा, पिंपरी गवळी, माकुडी, टेंबी, शेलगाव बाजार, सावरगाव, निपाणा, आव्हा, लिहा, पिंपळगाव देवी, सिंदखेड, लपाली, धामणगाव बडे सभा आणि मुक्काम. काका बरोबर आहे? 17 नोव्हेंबर किन्होळा, तपोवन, थळ, रोहिणखेड, उबाळखेड, नळकुंड, तांडा, दाभा, राहेरा, खामखेड, खडकी, मोयगाव, राजूर, वाघजाळ, मोताळा शहर, डिडोळा बुद्रुक, गुस्तर खुर्द, दाभाडी, तळणी, शेलापूर खुर्द, शेलापूर बुद्रुक सभा आणि मुक्काम. 18 नोव्हेंबर परडा, शिरवा, खरबडी, सहस्रमुळी, तालुका मोताळा, तरोडा, बोरखेड, वरवण फाटा, पिंपरखेड, भादोलावाडी, भादोला, पोखरी, माळवीर, येळगाव, सव, खुपगाव, रुखे टेकाळे, खिरडी, डोंगर, खंडाळा सभा आणि मुक्काम. 19वा दिवस डोंगर, शेवली, धोडप, आंधई, शेलसूर, शेलोडी, धोत्रा, बनगोजी, उतरादा, पेठ, आणवी फाटा, बोरगाव, वसू, सोमठाणा, दिवठाणा, सवना, चांदई, किनोळा. आणि 20 नोव्हेंबरला सकाळी केळवत, शिरपूर, साखळी, बुद्रुक, येळगाव फाटा. आणि तिथून आपल्या सगळ्या गाड्या सोबत येतील आणि आपल्या या रेस्ट हाऊस समोर आपली पार्किंग राहील या मैदानामध्ये. आणि जिजामाता प्रेक्षागाराचं हे जे मैदान आहे बाहेरचं, त्या ठिकाणावर आपल्याला हा मोर्चा स्टार्ट करायचा आहे. हा मोर्चा संगम चौकात जाईल, जयस्तंभ चौकात जाईल, बाजार गल्लीत जाईल, बाजार गल्लीला वेढा मारून कारंजा चौक मार्गे गर्दे हॉल आणि त्या साईडने असा स्टेट बँकेकडून आपला मोर्चा कलेक्टर ऑफिसला येईल. फक्त शेवटचं ठिकाण कुठे करायचं ते आपण चर्चा करून ठरवू. तर हा रूट ठरलेला आहे. आता यात बदल तुम्हाला असं वाटेल माझं गाव सुटलं, थोडस इकडून यायला पाहिजे होतं, पण हा रूट ठरवायला मला 8 दिवस लागले. दुसरं, मी फोनवर बोलून, काही शेतकऱ्यांशी बोलून, आपल्या संघटनेच्या व्यतिरिक्त लोकांशी बोलून हे ठरवलेलं आहे. ज्या गावात मी जाणार नाही त्या गावात प्रभावी वक्ता तुमच्या गावात येणार आहे आणि तुमच्या गावात जे गावात सुटले त्या गावात वक्ता येईल आणि तो सभा घेईल. सगळ्या तालुक्यांमध्ये आपल्याला वक्ते मिळतील, ते वक्ते येणार आणि सभा घेणार. त्यामुळे तुमचं गाव सुटलं तर लगेच नाराज होऊ नका की आमची यात्रा, जीव माझा एकट्याचा आहे आणि हे सलग करणं, हे वाचताना दम लागतोय तर करताना किती लागल. नाही, तसं नाही. हे नंतरचा विषय वेगळा. जे गावं यात्रेच्या रूट मध्ये नाहीयेत त्या जिल्ह्यातलं एक गाव असं सुटणार नाही की ज्या गावात आपला वक्ता जाणार नाही. त्याची म्हणजे छोटे छोटे गावं पण आपण कव्हर करणार आहोत. फक्त त्याच्यामध्ये तुम्हाला एक करायचंय की माझी यात्रा सुरू असताना ज्या दिवशी तुमच्या तालुक्यात यात्रा असेल त्या दिवशी सगळ्या गाड्या, सगळे कार्यकर्ते, सगळे शेतकरी माझ्या बरोबर राहतील आणि तुमच्या 2-3 टीम करून त्या टीम मध्ये साधारणपणे सर्कल वाटून घेऊन तो वक्त्याला तुम्ही फिरवायचं आणि त्या गावात सभा अरेंज करायची.
समजा मी एक वक्ता दिला, समजा माझी मिसेस तुमच्याकडे आली, शर्वरी आली, तर तिच्या माध्यमातून एका दिवशी तुम्ही 10 सभा घ्या का 5 सभा घ्या, पण त्या सभा झाल्या पाहिजे, तो कार्यक्रम झाला पाहिजे. अशा पद्धतीने नियोजन करायचंय. निव्वळ यात्रेच्या भरोश्यावर मोर्चा होणार नाही. हा, आणि सगळ्यांनी फिरलं पाहिजे. नाही तर होतं काय की एक मोजकीच टीम मेहनत करते आपली आणि दुसरी टीम डायरेक्ट मोर्चाच्या दिवशी भेटते आपल्याला. मी तुम्हाला प्रॅक्टिकल बोलतो, मी काही इमोशनली करणार नाही. आणि जे खरंय ते खरंय. आता तो धंदा मी बंद केला, लाडबीड काही नाही, काम करावं लागेल आपल्याला, मेहनतीशिवाय काही नाही. मी तुम्हाला सांगतो, मी माझी तब्येत खराब असताना सुद्धा जर मी एवढं मोठं सगळं करतो आहे, तर तुमची पण जबाबदारी. इतर गावं, एक गाव नसलं पाहिजे, एक घर नसलं पाहिजे ज्या घरात हे पॉम्पलेट आणि पोस्टर गेलं नाही पाहिजे. एवढं डोक्यात ठेवा, असं माझं मत आहे. आणि मी पुन्हा पुन्हा सांगतो की तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. माझा फोटो त्याच्यावर आला नाही, याचा फोटो त्याच्यावर टाकला नाही. मी पुन्हा सांगतो, हे आपल्याला पक्ष विरहित उभं करायचं आहे आणि त्याच्याशिवाय हे होणार नाही. तुम्ही जर का त्याला धरून बसले लिमिटेशन मध्ये, तर इतर लोक येणार नाही. आणि आता ही वेळ नाही, असं माझं मत आहे. आणि सोयाबीन कापसाचं विदर्भ मराठवाड्यातलं खानदेशातलं आंदोलन हे असं लोकांनी आंदोलन हाती घ्यावं अशी माझी इच्छा आहे. लोकांनी आंदोलन हाती घ्यावं. बरोबर आहे का चुकी दादा? ते मी सांगावं तुम्ही करावं किंवा तुम्ही सांगावं मी करावं, हे आपल्या आपल्याच्या पलीकडे जाऊ जरा आपण आता, असं माझं मत आहे. त्यामुळं आणि कुरबुरी या काळामध्ये करू नका, आपसात मतभेद या काळात करू नका, असं माझं मत आहे. नो कुरबुर, नो मतभेद. यानं असं म्हणलं, त्यानं तसं म्हणलं, मी तर आलतो म्हणून तो सापडलाच नाही. आला सोबत तर घ्या, नाही आला तर त्याला सोडून पुढे जा. पण काम थांबणार नाही, दिवस कमी आहेत, लक्षात ठेवा, असं माझं मत आहे. तर हे पॉम्पलेट तुम्ही आता तालुक्याचे, तुमच्या तालुक्याचे घेऊन जा. ज्या ज्या रूटवरून ही यात्रा जाणार आहे त्या रूटवर त्या गावात पहिले पॉम्पलेट पोचवा. त्या गावात जाऊन भेटा, त्या गावात जाऊन सांगा की रविकांत तुपकरांची, आमच्या सगळ्या शेतकऱ्यांची एक रथयात्रा येणार आहे, त्या रथयात्रेचं स्वागत, त्या गावात सभा, असं सगळं नियोजन करा. आणि मला नाही वाटत असं की आपण एखाद्या गावात गेल्यावर म्हणजे रविकांत तुपकरचं नाव इतकं वाईट नाही किंवा ते गेल्यावर आम्ही नाही करत व्यवस्था असं म्हणणारे लोक. उलट मागच्या वर्षी ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला त्या शेतकऱ्यांनी 200 गावातल्या तारखा अजून माझ्याकडे लिहिलेल्या आहेत, मी त्यांना देऊ शकलो नाही सत्काराच्या. 200 गावं पेंडिंग आहेत, मी फक्त काय 20 गावं केले असतील सत्काराचे. ते नाराज झाले लोक माझ्यावर की आम्ही इतकी तारीख मागतो, तर त्यांना काय सांगावं की मध्ये लग्न आले, मध्ये माझं आजारपण आलं. आणि या सगळ्या भानगडीमध्ये मला असं वाटतं की लोकांना समजावून सांगा. लोक म्हणतील मागच्या वर्षी भाव नाही मिळाला. हो, भाव मिळू शकलो नाही, सरकारने फसवलं, पण विमा मिळून दिला ना, नुकसान भरपाई मिळून दिली, तुम्हाला सदरच्या पावसाचे पैसे मिळून दिले, होल काढायला लावले, अशा अनेक गोष्टी केल्या ना आपण. केल्या नाही असं नाही. वन्य प्राण्याच्या त्रासापासून संरक्षण होण्यासाठी कॅबिनेटमध्ये आपण ती योजना आणायला लावली, पण ती योजना त्यांनी काय केली, सौर ऊर्जेची आणली. आपल्याला जाळीची नाही, सिमेंटचं कंपाऊंड पाहिजे. बघा बरोबर, सिमेंटचं कंपाऊंड पाहिजे. तर अशा पद्धतीनं आपल्याला ते पुढे न्यायचंय. आमचे एक मित्र आलेले आहेत, त्यांची ओळख करून देतो. हे समाधान गिरी, इकडे या. हे वानेला पकडता. तर मी यांना म्हटलं की जसं तुम्ही आमच्या जंगलातले पकडता, आमचे काही आमच्याकडे बी काही माळे आहेत ते बी पकडा. तर यांचं वैशिष्ट्य असं, यांनी आतापर्यंत 95,000 माकडं पकडले. आता तुम्ही म्हणसान कसे पकडले, तर या माणसाचं आपल्यावर प्रचंड प्रेम, प्रेम म्हणजे भयानक प्रेम. या माणसाने सांगितलं की बा रविकांत तुपकरसाठी मी कुठे बी येतो, फक्त आपलं काही चांगलं झालं पाहिजे, या माणसाची भावना आहे. मराठवाड्यामध्ये माकडं पकडण्यासाठी 400 रुपये माकड दिल्या जातं शासनाकडून, बरोबर आहे? हो सर. ती योजना मराठवाड्यासाठी आहे आणि विदर्भासाठी ती योजना नाही आहे. हा, तर ते पकडण्यासाठी शासनाने अनुदान द्यावं ही मागणी तर मी करणारच आहे. परंतु दुसऱ्या बाजूला या माणसाला सुद्धा मला शासनाकडे घेऊन जायचंय. यांच्याकडे कला आहे दादा. हे जरा थांबा दादा, यांच्याकडे कला आहे माकडं पकडायची. म्हणजे माकडं कसे पकडतात ते तुम्ही हसाल. चला म्हणलं की ते माकडं चालतात. हा, हे पिंजरा लावतात आणि हे माकडांना म्हणतात चला की लगेच जाऊन बसतात. यांचे पंजोबा, यांचे आजोबा आणि यांच्याकडून ती कला यांच्याकडे आलेली आहे. ती खूप मोठी गोष्ट आहे. त्यांचं टाळ्या वाजवून स्वागत करा.
आणि जाताना यांच्याकडून नंबर घेऊन जा, तुम्हाला काम पडेल माकडं पकडायचं. पण तुमचा नंबर 2 वर्ष लागणार नाही. या माणसाच्या तारखा लवकर भेटत नाही. आपल्याजवळ सगळेच माणसं अशी तारीखच भेटत नाही. माझ्याकडे मराठवाड्यातल्या 600 ग्रामपंचायत वेटिंग आहे, तरी सुद्धा भाऊच्या कार्यक्रमाला मी आलो. आज रोजी कार्यक्रमाला आलो तर माझे 50,000 रुपये डुबले, तरी मी कार्यक्रमाला आलो. मी कोणत्याही राजकीय पक्षाचं नाही, कोणतेही राजकीय पक्ष मला काही माहित बी नाही. फक्त भाऊचं माझं एक प्रेम जुळलं आणि इकडे मी त्या भाऊच्या एक प्रेमापोटी इकडे लागलो. तर मी कोणत्याच राजकारण मला काही समजत नाही, काय घेणं नाही ते वाटगिडीची. माझ्याकडे इतका व्यस्त आहे मी कामासाठी की माझ्याकडे 600 ते 700 ग्रामपंचायत वेटिंग महाराष्ट्रामध्ये रोज काम आहे, इतकं काम आहे. पण मी भाऊकडे आलो, भाऊनं येता सांगितलं शेतकऱ्याचा असा असा त्रास आहे आणि शेतकऱ्याला एवढा त्रास झाल्यामुळे इकडे बी मराठवाड्यातली योजना इकडे भाऊ तुमच्यासाठी राबवणार आहे आणि यानंतर माकडाचा जो त्रास सहन करता तो त्रास तुम्हाला कधी होणार नाही. भाऊ मार्फत एकही रुपयानं खर्च करता माकडं पकडून अभयारण्यात मोठ्या जंगलात नेऊन सोडण्याचे काम होणार आहे. ते एकही रुपया खर्च न करता कंपाऊंडही होणार आहे आणि जे कंपाऊंडच्या व्यतिरिक्त माकडं त्रास देतात तेही काम तुमचं फ्री मध्ये होणार आहे. मी भाऊच्या कार्यक्रमामध्ये मी तुम्हाला शब्द देतो, हे काम तुमचं लवकरच भाऊ करतील आणि हिंगोली जिल्ह्याला त्यांना न्याय मिळवून दिला. हिंगोलीला जो आपण मोर्चा काढला की नाही मध्ये, नाही थांबा सांगतो दमादमाने. हिंगोलीला जो मोर्चा काढला की नाही, तिथं आम्ही म्हणलं की आम्हाला माकडं पकडून द्या, देतो नंबर देतो, माकडं पकडून द्या. तर या माणसानी त्या आपल्या मोर्चामुळं किती माकडं पकडले? जवळपास आपण 8 ते 10,000 माकडं पकडले. आपल्या मोर्चाचा परिणाम, मोर्चामुळे एकही रुपया खर्च आले. हा म्हणजे मोर्चाचा ताकद किती आहे किंवा आपल्या आंदोलनाची दहशत किती आहे. थेट वनमंत्र्याचा मला फोन आला, मी म्हटलं असं असं आहे, लगेच ती टीम पाठवून यांनी हे सगळे माकडं पकडून त्या लोकांना दिलासा दिला. आता तुम्ही पण त्यांना फोन करणार. कोकणातले लोक 3 वर्ष झाले त्यांच्या मागे लागले, कारण आपल्यापेक्षा जास्त त्रास कोकणातल्या लोकांना आहे. 1000 लोकांनी उपोषण केलं आता आहे ना. हो, माकडं लोकांनी 1000 सगळे आमदार तिकडचे त्या माकडांना परेशान आहे. 4 मंत्री 4 विधानसभा सदस्यांनी त्या अधिवेशनात प्रश्न मांडला. योगेश कदम, भास्कर जाधव आणि शेखर निकम तिघांनी विषय मांडून सुद्धा त्यांचा मार्गी लागला नाही आणि हिंगोलीचा मोर्चामुळे मार्गी लागला, याचा मला सार्थ अभिमान आहे. असा नेता महाराष्ट्रात, असा शेतकऱ्यासाठी लढणारा नेता होऊ शकत नाही, हे मी ठामपणे मुख्यमंत्र्याला सुद्धा सांगू शकतो. असं नेता महाराष्ट्रात होणार नाही. मी सगळ्यात सोबत आहे. सगळ्यांना प्रश्न मांडतात पण तात्पुरते मांडले ते विसरून जातात. लावून धरणारा नेता हा एकमेव आहे की महाराष्ट्रात असा नेता होणार नाही. म्हणून मी यांच्या याच्यापोटी मी कार्यक्रमाला आवर्जून नाही ऐका जरा, आता एक होऊ द्या ना. रुई पकडायची, रुई आणि त्याची कलम आहे जवळच आहे. लवकर घेऊ जाळ्यात त्याला, आपण काळजी करू नका. तर समाधान भाऊचं अभिनंदन करतो. बसा. तर अशी सगळी मंडळी महाराष्ट्रातली आपल्याशी जुळलेली आहेत की जे आपल्यावर प्रेम करतात. बोलू नका ना, मी बाहेर येऊ का? विनायक आत या ना तुम्ही लोक. कसं तुम्ही सगळे बाहेर थांबले? या वर्षीच्या मागच्यांना एक विनंती करतो की आत बाहेर करू नका, बसून घ्या. आणि तुम्ही कर्मचाऱ्यांनी ऐकलं तरी काय अडचण नाही, तुम्ही आमचेच आहे. फक्त आत बाहेर जे बाहेरचे त्यांना आत बोलून घ्या अमोल सगळ्यांना. काल मी आवाहन केलं होतं की आपल्याला सगळ्या शेतकऱ्यांची जाणीव असणाऱ्या सगळ्या कार्यकर्त्यांना शेतकरी आणि शेतमजूर म्हणून एका ठिकाणी यायचं आहे आणि आपल्याला आंदोलनाची दिशा ठरवायची आहे. एक सगळ्यात पहिले मी एक गोष्ट क्लिअर करतो की मी जवळपास 2.5 महिने तब्बल आजारी होतो. आता मी सगळ्यांची नावं घेत बसत नाही, कारण मग त्याच्यात अजून 10-15 मिनिटं जातील. तर सगळेच मान्यवर मंडळी आपली. तर मी जवळपास 2 ते 2.5 महिने आजारी होतो आणि माझ्या आजारपणाबद्दल तुम्हाला सगळ्यांना चिंता होती. सगळ्यात पहिले मी तुम्हाला सांगतो की मी अत्यंत ठणठणीत आहे आणि मी आता ओके आहे, काही अडचण नाही. कारण सगळेच जण चिंता करत होते आजारपणाबद्दल, दादा की काय झालं. रुमर्सही पसरल्या, म्हणजे अफवा पण पसरल्या. जात काय आता काही निवडणूक लढत नाही किंवा आता काही आंदोलन तुमचं यावर्षी होत नाही. आपल्यावर प्रेम करणारे राजकीय मंडळी खूप आहेत. तर जितू भाऊ त्याच्यामुळे खूप अफवाही पसरल्या. पण तुमच्या सारख्यांचे आशीर्वाद, तुमच्या सारख्यांच्या शुभेच्छा, तुम्ही दिलेलं बळ बापू, त्याच्यामुळे मी सही सलामत या सगळ्यातून बाहेर पडलो. अख्ख्या महाराष्ट्रातले डॉक्टर पालथे घातले. संभाजीनगर असेल, मुंबईला ऍडमिट होतो, नागपूर, जे म्हटलं ते सगळं केलं. तर हे सगळं मी केलं
आणि मला असं वाटतं की कोणत्या डॉक्टरचं औषध मला लागू पडलं नसेल, पण तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद आणि शुभेच्छा जे तुम्ही जीव लावता ते माझ्या कामात आलं आणि त्याच्यामुळे मी खऱ्या अर्थानं त्याला तिकडे जा म्हणा. हा तर त्याच्यामुळे मी आज खऱ्या अर्थानं तुमच्या समोर धडधाकटपणे उभा आहे. गेल्या 7-8 दिवसापासून हळूहळू मी आता प्रवाहामध्ये आलेलो आहे आणि ऑफिसला बसणं सुरू केलं, काही ठिकाणी जाणं सुरू केलं. फार लांबचा प्रवास मी अजून टाळतो, परंतु बऱ्यापैकी आता मी ओके आहे, काय अडचण नाही. आता मी प्रवास करू शकतो आणि मी आता फिरू शकतो आणि तुमच्या खांद्याला खांदा लावून एक पाऊल पुढे राहून आंदोलनात सुद्धा उतरू शकतो. आता मी इतका ठणठणीत झालेलो आहे. त्यामुळं तब्येतीबद्दल परत ते मी स्पष्टीकरण मला काय झालं, या 2-2.5 महिने 30 कॅसेट रिपीट करावं लागली. काय झालं, पुन्हा 1, 2, 3, 4, 5. मग तुमच्या सगळ्यांचे सल्ले, अनेक मंडळी आपल्या जवळची, मग कोणी काय काय घेऊन आलं माझ्यासाठी. मी त्या काळात सगळी औषधं घेण्याचा प्रयत्न केला. कशाला फरक पडला ते मला माहित नाही, पण पडला. तर ईश्वरालाच आपली चिंता. तर हे सगळं झालं, तब्येत चांगली आहे. आता आपण मुद्द्यावर येऊ, कारण पहिलेच तुम्ही 2 तास झाले बसेले. मी शहीद जवान नौतेंना अभिवादन केलं आणि लगेच निघालो. मी बाकी पूर्ण वेळ थांबलो नाही, कारण तुम्ही इकडे थांबले होते. कारण ही आपलं कर्तव्यच आहे. म्हणजे जवान सीमेवर लढतो विक्रांत भैया तर आपल्या रक्षणासाठी, आणि किसान लढतो तो देशाच्या रक्षणासाठी. तर किसानाला वाचवायचंय, शेतकऱ्याला वाचवायचंय, शेतमजुराला वाचवायचंय, म्हणून एक लढाई आपल्याला खऱ्या अर्थानं या ठिकाणी उभी करायची आहे. मला एक सांगायचं आहे, म्हणजे माझ्या डोक्यातली ती कल्पना गेल्या वर्षी पण होती, या वर्षी पण आहे, की या वर्षीचं आंदोलन हे दिवाळीपूर्वी व्हावं असं काही लोकांचं मत होतं. मी अनेकांशी फोनवर बोललो, परंतु माझे तब्येतीचे काही कॉम्प्लिकेशन होते, त्यामुळे मला लवकर सुरू होता आलं नाही. पण मग मध्यंतरी परत काही मी आपल्या जिल्ह्यातल्या काही लोकांशी बोललो बाळासाहेब, आणि मग आता सोयाबीनचा हंगाम सुरू आहे, सध्या पण सुरू आहे. म्हणजे तुम्ही आता इथं आले तर मला माहिती आहे तुम्ही एखादा माणूस कामाला लावून आले असेल इथे, कारण हा इतका पीक पिरियड आहे. माझ्यासोबत काम करणारे कर्मचारी म्हणतात 4-5 दिवस जरा सोयाबीन सोंगून येऊ द्यावा. तर अशी परिस्थिती आहे. या सगळ्या परिस्थितीमध्ये तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने आले, त्याबद्दल मी मनापासून तुमचं स्वागत आणि अभिनंदन करतो. याचा अर्थ तुमच्या मनामध्ये लढायचं आहे, तुम्हाला कुछ तो भी करणे का है, हटके करणे का, अलग करणे का. माझ्या डोक्यात यावर्षी एक आहे. गेल्या वर्षीचा आपण जर का या 4-5 वर्षाचा जर का इतिहास थोडासा आपण नजर टाकली, या 4-5 वर्षामध्ये आपण काय केलं. दरवर्षी आपण जे काही मोर्चे काढतो आणि या मोर्चानंतर वेगळे आक्रमक आंदोलन करून सरकारला आपण वेळोवेळी झुकवतो, आणि त्याचा परिणाम म्हणून गेल्या वर्षीच्या मागच्या वर्षी आपण इथला मोर्चा काढला, आपण देवी जाऊन निघालो, प्रचंड मोठा मोर्चा मागच्या वर्षीचा झाला आणि सरकारनं ऐकलं नाही. मग मी नागपूरला अन्नत्याग आंदोलनाला बसलो. कोविडचा जरा साधारण कोविडचा सरता काळ होता आणि तिथे उपोषणाला बसल्यावर मला तिथून पोलिसांनी अटक करून आपल्या घरी आणलं. ते सगळा इतिहास तुम्हाला माहित आहे. 5-6 दिवस उपोषण चाललं, तोडफोड झाली, जाळपोळ झाली, गाड्या फुटल्या, लोक रस्त्यावर उतरले. माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा होते, उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री होते. चर्चेला बोलवलं, 9 कॅबिनेट मंत्री, 13 सेक्रेटरी, अशी बैठक झाली. 2.5 तास बैठक चालली आणि त्यातून काही गोष्टी निघाल्या. आणि त्या वर्षी सोयाबीनचा दर हा 8,000वर होता आणि कापसाचा दर साधारणतः 12,000पर्यंत होता. खरं आहे की खोटं आहे? हा. तर ते आंदोलन आपलं यशस्वी झालं. मागच्या वर्षी पण आपण त्याच्यापेक्षा मोठा मोर्चा काढला. त्या मोर्चानी काका सगळ्या पुढाऱ्यांची पायाखालची वाळू सरकून गेली. तर मागच्या वर्षीच्या मोर्चानी पण बऱ्यापैकी सगळं हादरलं, पण सरकारला वाटलं मोर्चा काढून यांचं संपेल, पण आपणही तेवढ्यावर काही थांबलो नाही. आपण अजून पुढची काही आंदोलन पुकारली. आता तुम्हाला वाटत असेल की मी आता आलो, तुम्ही पहिले काय बोलले हे मला माहित नाही, पण मी गाडीत येताना तुमची भाषणं लाईव्ह ऐकत होतो. मी काकांना आल्यालाच सांगितलं की मी तुमची अनेकांची भाषणं मी लाईव्ह ऐकली गाडीमध्ये, प्रवासामध्ये, तिथेही बसून मी ऐकत होतो. आणि मी सौरभला फोन करून सांगितलं कोण काय काय बोलतं सगळ्यांच्या नोंदी ठेवा, म्हणजे मला माझ्या पण ज्ञानात भर पडेल. त्यामुळे तुम्ही जे काय बोलले ते सगळं माझ्यापर्यंत पोहोचणार आहे, ऑलरेडी पोहोचलेलं आहे. त्यामुळं आपण रविकांत तुपकर यायच्या आधी बोलल्यामुळे यांचं काही माहिती आहे का नाही आपलं सगळं मला माहिती आहे काय काय नाही. आणि तसे आता एकमेकाच्या कुंडल्या सगळ्याच्या आपल्याला माहिती आहे का नाही, ती काही चिंता करण्याचं कारण नाही. तर मुद्दा असा की आपण साधारणपणे एल्गार मोर्चा मागच्या वर्षी आपण 6 नोव्हेंबरला काढला होता, आफ्टर दिवाळी काढला होता. मागच्या वर्षी दिवाळी लवकर आली होती, या वर्षी सीझन लेट आहे.
बरोबर ना? सीझन लेट आहे का लवकर आहे? लेट आहे. यावर्षी दिवाळी थोडी पुढे गेली. मागच्या वर्षी ऑक्टोबरमध्ये आली होती, यावर्षी दिवाळी नोव्हेंबरमध्ये आली. साधारणपणे सगळ्याच लोकांचं म्हणणं असं आहे, मी ज्यांच्याशी बोललो, की दिवाळीपर्यंत सगळी गडबडच आहे. सोयाबीन सोंगायची, खळे करायचे, पेरणी करायची आणि दिवाळीचा एक माहोल असतो पुण्यामध्ये आणि मग त्याच्यानंतर थोडं आम्ही फ्री होतो, असं लोकांचं मत आहे. मग हा सगळा विचार लक्षात घेता मग आपल्याला आता ठरवायचंय की काय करायचंय. तर मागच्या वर्षी आपण मोर्चा काढला, अरबी समुद्रात जलसमाधी घ्यायला आपण 2000 माणसं गेलो. बरोबर की चूक? सरकारची पुंगी टाईट केली होती की नाही आपण? कसं चर्चेला बोलवलं मग? हा, मग त्या अरबी समुद्राच्या जलसमाधी आंदोलनामध्ये आपण काय केलं? तर त्या आंदोलनामध्ये आपल्याला साधारणपणे एक पॅकेज मिळालं 157 कोटी रुपयाचं. नगर जवळच आपल्या गाड्या होत्या. तर मला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी फोन केले की काय आम्ही पॅकेज डिक्लेअर करतो. बुलढाणा आणि वाशिमसाठी 157 कोटीचं पॅकेज मिळालं. 32 कोटी वाशिमला दिले, बाकीचे आपल्याला दिले. आणि सह्याद्रीच्या बैठकीत मी त्यांना असं म्हणालो की एवढं पॅकेज आम्हाला मान्य नाही, आमचे शेतकरी अफेक्टेड खूप आहे, आम्हाला जास्त पाहिजे. त्यांनी वाढून 174 कोटी केले. नुकसान भरपाईचे पैसे किती मंजूर केले? 174 कोटी रुपये. आणि त्या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीसांनी आपल्याला सांगितलं, आम्ही म्हटलं की सततच्या पावसाचे पैसे तुम्ही देत नाही, ते पण पैसे आम्हाला पाहिजे. त्या पण पैशाला मंजुरात दिली. राज्यामध्ये 1500 कोटीला त्यांनी मंजुरात दिली. त्यातले आपल्या जिल्ह्यामध्ये 114 कोटी 90 लाख रुपये आपल्या आंदोलनामुळे मिळाले. आणि फडणवीस साहेबांनी ट्विट केलं, त्यांनी फेसबुकला टाकलं की रविकांत तुपकरांनी सततच्या पावसाच्या पैशाची मागणी केली आणि आम्ही त्यांची मागणी मान्य केली आणि सततच्या पावसाला आम्ही पैसे देतो आहे. हे त्यांनी त्यांच्या ट्विटरवर, फेसबुकवर त्या दिवशी टाकलं ज्या दिवशी आपली सह्याद्रीवर बैठक झाली. म्हणजे 174 कोटी हे, 114 कोटी ते, किती झाले मोजा? हा, 300च्या जवळपास कोटीच्या, बरोबर ना? आणि त्यानंतर आपण पीक विमा कंपनीला सुद्धा मागच्या वर्षी वठणीवर आणलं. मागच्या वर्षी आंदोलन केले, पहिले थोडे पैसे दिले, मग काही मेळ बसला नाही. मग त्याच्या ऑफिसमध्ये आपण जाऊन बसलो, मग एकदा वर जाऊन बसलो, तरी मेळ खात नव्हता. मग मी आत्मदानाचा इशारा दिला तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं. तुम्ही सगळे लोक इथं कलेक्टर ऑफिस समोर आले, आपल्या ऑफिसपासून चालत. मी वेश बदलून आलो, गनिमिकावा छत्रपती शिवाजी महाराजांचा. आणि कारण नसताना त्यांनी लाठीचार्ज केला. त्यांना असं वाटलं की लाठीचार्ज केला की लोक पुन्हा येणार नाही, पण त्यांना कळलं नाही की त्या लाठीचार्जमुळे या जिल्ह्यातले आणि महाराष्ट्रातले लोक खवळले आणि या कंपनीच्या उरावर बसून त्या दिवशी आणि मागचे पैसे मिळून जवळपास आपण 229 कोटी रुपये काढले. म्हणजे 300 हे आणि 229 ते किती झाले? असे जवळपास तो आकडा 517 कोटी रुपयाचा होतो. म्हणजे निव्वळ आणि निव्वळ आंदोलनाच्या जोरावर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना आपण 517 कोटी मिळवून देऊ शकलो. हे लोक काय करतात पुढारी? आपण आंदोलन करतो आणि पैसे मिळाले की हे म्हणतात आमच्यामुळे पैसे मिळाले. आणि मग तुमच्यामुळे, तुम्ही सत्तेतले लोक आहेत, तुमच्यामुळे जर का पैसे मिळाले आहेत तर आम्हाला आंदोलन करायची वेळ येऊच देऊ नका ना. आजही माझं त्यांना आव्हान आहे की आम्ही ज्या काही मागण्या ठेवणार आहे, आमचं आंदोलन व्हायच्या आधी तुम्ही मान्य करा, आम्ही आंदोलन करणार नाही. तुमचं काय मत आहे? बरोबर का चूक? पण तुम्ही आमच्यावर आंदोलन करण्याची वेळ काय येऊ देता, हा खरा प्रश्न आहे. मागच्या वर्षी सरकारनं आपल्याला सोयाबीन कापसाच्या भाववाढीमध्ये फसवलं. काही पुढारी अशी चर्चा करतात माझ्याबद्दल की तुम्ही सोयाबीन कापसाला भाव मिळून दिला नाही. अरे का मी का पियुष गोयल आहे का? अरे मी भांडणार आहे, मी लढणार आहे, बरोबर है कि नहीं इरफान भाई? नहीं तो मैंने तुमको बोलना क्या भाई, तुमने हमको आमदार बनाया नहीं? अरे तो तुम्हारे अकेले के हाथ में क्यों? बरोबर है क्या? बात ऐसी है, आपलं काम लढणे आहे, आपलं काम संघर्ष करणं आहे, आपलं काम चळवळ करणं आहे. आणि ज्याच्यासाठी कोणी बोलत नाही त्याच्यासाठी आपला आवाज बुलंद करणं हे तुमचं आमचं सगळ्यांचं काम आहे. आज विदर्भ मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांची अवस्था, खानदेशातल्या शेतकऱ्यांची अवस्था वाईट आहे. ऊसवाले शेतकरी तिकडे करतात त्यांचे कारखाने आणि त्यांच्या विरोधात भांडून ते मिळवतात. पण अलीकडच्या काळामध्ये अनेक जण म्हणले की सोयाबीन कापूसवाला तुमच्या भागातला एक होत नाही. अनेक नेते म्हणायचे, मी त्यांनाही सांगतो की सोयाबीन कापूसवाला कसा एका ठिकाणी येतो हे गेल्या 3-4 वर्षात आम्ही दाखवून दिलेला आहे. आणि मी रविकांत तुपकर काही सोयाबीन कापसाचा प्रश्न काही 3-4 वर्षात नाही घेतला. सोयाबीनचा प्रश्न उजेडातच आपण आणला मधुभाऊ. मला आठवतं
माझं लग्नही झालं नव्हतं तेव्हा सोयाबीनसाठी मोर्चा आपण नागपूरला काढला होता बापू, आठवतो का तुम्हाला? बरोबर आहे. विधानसभेवर मोर्चा काढला होता 5,000 लोकांचा. म्हणजे हे प्रयत्न सातत्यानं सुरू आहेत दरवर्षी. मी मीडियावाल्याला भेटलं सांगतो आमच्या सोयाबीनचं घ्या बा, कापसाचं घ्या बा. कोणी भेटलं की नेता भेटलं म्हणून आमच्या सोयाबीन कापसावर बोला बा. त्या सगळ्या वर्षांचा परिणाम आता सगळे बोलायला लागले. सोयाबीन आणि कापूस तर राजाश्रयच नाही त्याला. जसा उसाला राजाश्रय आहे, जसा बाकी इतर पिकांना आहे, तसं सोयाबीन कापसाला राजाश्रयच नाही. तुम्ही गिनतीतच नाही कोणाच्या, तुमची लिस्टमध्येच नाही तुम्ही कोणाच्या. ते लिस्टमध्ये सोयाबीन, आता बघा तुम्ही वर्तमानपत्रातल्या बातम्या सोयाबीनवर असतात, टीव्ही मध्ये सोयाबीन बद्दल बोललं जातं, नेत्यांच्या तोंडातही सोयाबीन आळव बळव का होईना यायला लागलंय. हा सगळा आपल्या आंदोलनाचा आणि चळवळीचा परिपाक आहे. आताही पहा, आपली बैठक झाली, आपली घोषणा झाली की काही नेते सोयाबीन बद्दल काहीतरी बोलतील. बोलू द्या, आनंदाची गोष्ट आहे, सगळ्यांनी बोलावं असं माझं मत आहे. मी तर महाराष्ट्रातल्या तमाम सगळ्या शेतकरी संघटनांना आणि सगळ्या शेतकऱ्यांच्या प्रश्नाशी संबंधित असणाऱ्या सगळ्या लोकांना आवाहन करतो की सगळ्यांनी सोयाबीन कापूस आंदोलनामध्ये उतरा, या शेतकऱ्यांना न्याय मिळून द्या, हे माझं मत आहे. ही लढाई काही माझी एकट्याची नाहीये, हा ठेका काय मी एकट्याने घेतलेला नाहीये, लक्षात ठेवा. हे सगळ्यांनी करावं असं माझं मत आहे. आणि म्हणून ही जी बैठक आज आपण बबनराव आयोजित केली, माझ्या डोक्यात एक आहे की गावगाड्यातला शेतकरी पक्षात विभागलेला आहे. मी अमक्या पक्षाचा, मी डमक्या पक्षाचा. तर पक्षाचे झेंडे बाजूला ठेवू आणि शेतकरी शेतमजूर म्हणून एकत्र येऊ, हा नारा आपण दिलेला आहे. काय होतं, त्याला जर का तुम्ही पार्टीचं लेबल लावलं, त्याला तुम्ही एखाद्या विशिष्ट संघटनेचं लेबल लावलं किंवा विशिष्ट पक्षाचं लेबल लावलं, किंवा त्या पक्षाचे सोडून दुसरे लोक त्याच्यात इन्व्हॉल्व्ह होत नाही. बरोबर आहे का चूक आहे? माझ्या दृष्टीनं असं आहे, आता तुम्हाला सांगतो, मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी लढतात, तर त्यांची एक संघटना आहे, कोणती तरी शिवबा का शिवरा काहीतरी अशा नावाची. हा, मग ती संघटना त्यांनी बाजूला ठेवली आणि ते आंदोलन त्यांनी व्यापक केलं. तसं हे सोयाबीन कापसाचं आंदोलन आपल्याला व्यापक आंदोलन करायचं, लक्षात ठेवा. सोयाबीन आणि कापूस दुसरा विषयच नाही काही, ते आपण राजकारणाच्या वेळेला पाहू, निवडणुकाच्या वेळेला पाहू. आजच्या घडीला आपल्या डोक्यात काय की सोयाबीन कापूसवाला शेतकरी आणि गावातला शेतमजूर याला न्याय मिळाला पाहिजे, याला भरभक्कमपणे मदत मिळाली पाहिजे, ही आपली भावना आहे. आणि त्याच्यासाठी आपल्याला लढाई मोठी करायची आहे. या वर्षीचं आंदोलन आपल्याला आरपार करायचं आहे. तुमची तयारी आहे का? हा, मग तयारी असेल तर दरवर्षी तर करतोच आपण, पण त्याच्या दुप्पट तिप्पट मेहनत आपल्याला घ्यायची आहे. कसं होतं की ते एका पार्टी लेवल पुरतं जर का मर्यादित केलं आपण, तर मग इतर लोक थोडस जरा आपल्या भागात अजून तितका अवेअरनेस नाहीये, तितकी जागृती नाहीये. लोक काय म्हणतात, आलो असतो पण जरा आमच्यावर जरा बंधन आहे वरून. अरे सरे, नेते एका ठिकाणी तिथं तुमच्यावर काय बंधन आले? आता मला सांगा, महाराष्ट्रातला कोणता पक्ष या 5 वर्ष सत्तेत यायचं राहिला नाही? अरे घुमून फिरून सरे झाले ना, सरे झाले की नाही? तुम्ही कोण पक्षाचं नाव सांगा ना, सरे आले की नाही? हा, तर ही परिस्थिती आहे. अशा परिस्थितीमध्ये जर वरच्या लेवलला नेते जर का त्यांची तत्व आणि निष्ठा सोडून एकत्र येत असतील, तर खालच्या लेवलला कार्यकर्त्यांनी आपल्या हक्कासाठी एकत्र आलं तर बिघडतं काय, हा माझा प्रश्न आहे. म्हणून हा जो पक्षांचा कट्टरवाद आहे, हा राजकारणातला कट्टरवाद आहे, हे कमी करून आपल्याला आपला शेतकऱ्यांचा कट्टरवाद तयार करायचा आहे. आपला शेतमजुरांचा कट्टरवाद तयार करायचा, की प्राऊडली फील करायचं, की प्राऊडली सांगायचं की मी शेतकरी आहे, हे शेतकरी आंदोलन आहे, आम्ही जाणार आहे. पक्षभिक्ष गेला बाजूला, पार्टी गेली बाजूला, नेता गेला सध्या बाजूला ठेवा, बांधून ठेवा थोड्यात त्याला काय फरक पडतो? महाराज बरोबर आहे का? आता तुम्ही राष्ट्रवादीत, बाळासाहेब राष्ट्रवादीत, पण तुम्ही दोघं सगळे जण रोज तुमच्या तर जीवात म्हणजे तुम्ही 2 गटात जरी असलं तरी जीव कसा गुतेल तुमचा. तसं माझं म्हणणं आहे की जातीच्या नावावर लोक जसे एकत्र येतात, धर्माच्या नावावर जसे लोक एकत्र येतात, पक्षाच्या नावावर तिथे लोक जसे एकत्र येतात, तसे शेतकऱ्याच्या नावावर सुद्धा एक लाट तयार झाली पाहिजे महाराष्ट्रामध्ये. आणि सोयाबीन कापूसवाल्याची लाट यावर्षी आपल्याला तयार करायची, लक्षात ठेवा. या वर्षीची परिस्थिती वाईट आहे. काय परिस्थिती यावर्षी वाईट आहे? एक तर येलो मोजॅकमुळे तुमचं सोयाबीन अर्ध गेलं. बरोबर का चूक? मी चुकत असेल तर मला दुरुस्त करा. येलो मोजॅकमुळे अर्ध्यापेक्षा जास्त सोयाबीन गेलं आणि बोंड अळीमुळे कापूस गेला, घाटाखालची मंडळी. बरोबर का?
म्हणजे अर्ध्यापेक्षा उत्पादन तुमचं कमी झालं. आणि पावसाचा खंड म्हणजे नसल्यासारखाच आहे पाऊस असं तुम्ही गृहीत धरा. धरणं कुठं भरले आपण? मग पावसाचा खंड, येलो मोझॅक आणि बोंडअळी या 3 गोष्टीमुळे सोयाबीन कापसाचं उत्पादन 50-70% कमी आलेलं आहे. म्हणून आपली या वर्षीची पहिली मागणी अशी असणार आहे, दरवाढ तर घेऊ, जे सोयाबीन वाचलं त्याला तर भाव मिळून घ्यावाच लागेल, पण पहिली मागणी आपली अशी असणार आहे, येलो मोझॅकमुळे झालेलं सोयाबीनचं नुकसान, बोंडअळीमुळे झालेलं कापसाचं नुकसान आणि पावसाचा खंड पडल्यामुळे झालेलं नुकसान, याच्या पोटी सरकारनं नुकसान भरपाई पोटी आम्हाला एकरी 10,000 रुपयाची नुकसान भरपाई दिली पाहिजे, ही आपली यावर्षीची प्रमुख मागणी आहे. आणि पीक विमा कंपनी जी आहे, ही पीक विमा कंपनी आपले क्लेम रिजेक्ट करते आहे. या पीक विमा कंपनीच्या छातावर बसून सुद्धा आपल्याला वेगळे पैसे मिळवायचे आहेत. हे 10,000 रुपये सरकारने एनडीआरएफच्या नियमानुसार आम्हाला द्यावेत आणि विमा कंपनीनं आम्हाला वेगळे पैसे द्यावेत असं आमचं म्हणणं आहे. बरोबर आहे का चूक आहे? आणि सोयाबीनचा खर्च यावर्षी वाढलेला आहे. ते सौरभ उत्पादन खर्च आण रे. सोयाबीनचा खर्च वाढलेला आहे, कापसाचाही खर्च बऱ्यापैकी वाढलेला आहे. यावर्षी गणित लंब गेलेलं आहे. ते सोयाबीन सोगायला मजूर नाही. अहो आमच्या सारख्याची बी तीच अवस्था आहे. कालच आणली पाहत आम्ही जाऊन 4,000 रुपये एकर देऊन सुद्धा ते वेळेवर यायला तयार नाही. त्याला आज सकाळी सौदा करत दुसऱ्या शेतात चालले ते संध्याकाळी ते. तर या वर्षीच्या अवस्था अशी आहे, हे तर मी तुम्हाला देणारच आहे. नांगरणी यावर्षी 1,500 रुपये, बरोबर आहे का? कल्टिवेटर 800. आता काही गावात हा फरक आहे. आता यांच्या गावात 700, कुठं 800, कुठं 1400, कुठं 1500, आपण सरासरी पकडतो. 5 व करणी 700, काडी कचरा वेचणे 1200, रोटावेटर केलं तर आवश्यकतेनुसार 1000, सोयाबीन बियाणे एक बॅग 3500. तुम्ही किती घेतली? 4,000. आम्ही कमी लिहिलं इथं. खत बॅग ऑटो भाडे हमालीसह 1500, बियाणे बुरशीनाशक ट्रीटमेंट 400, पेरणी खर्च 1000 आहे ना? तुमच्याकडे किती आहे? कमी जास्त होतं का? तणनाशक फवारणी मजुरीसह 1000, कोळपणे 2 पाळ्या 1600, निंदन खर्च 2000, कीटकनाशक फवारणी एकूण 3 वेळा मजुरीसह 4,500, सोयाबीन सोंगणी खर्च 3700 रुपये, ताडपत्री खर्च दोरीसह 1200 रुपये, मळणी खर्च वाहतूक व हमालीसह 2000, बारदाना व सुतळी खर्च 500, मार्केट पर्यंत वाहतूक खर्च 500. म्हणजे 500 म्हणजे अंदाजी लिहिले नाही बरं, हे रुपया काढून लिहिले. मार्केट हमाली व तोलाई खर्च 300, क्रॉप लोनचं व्याज वार्षिक 60% प्रमाणे 2300 रुपये. 3 वर्षानंतर 5 ट्रॉली शेणखत आपण 1 एकरात टाकतो. 1 ट्रॉली शेणखताची किंमत आहे 3,000. 3,000 गुणिले 5 = 15,000. तर वर्षाला सरासरी 5,000चं शेणखत आपण टाकतो. सगळेच टाकतो असं नाही, पण बऱ्यापैकी लोक टाकतात. एकूण खर्च या वर्षीचा एकराचा खर्च आहे 36,200 रुपये. पोते किती होणार? आम्ही 5 पकडले. अहो कुठं 2 आहे, 3 आहे, 4 आहे. या वर्षी लंब आहे, पण लय कमी धरले की तुम्हाला मी राग येतो ना. 5चं पकडू. यायचं असे दादा, यायचं म्हणणं म्हणजे असं एकदम कमी म्हणलं की झोपणी लागत यायला. एकरी 5 पोते मारुती भाऊ, एकरी 5 पोते. भाव किती आहे सध्या? 4200 रुपये. मग 4200 गुणिले 5, नाही तसं नाही. हे बा, 1 एकर मध्ये सरासरी 5 क्विंटल सोयाबीन होते. तर 1 क्विंटल सोयाबीनचा उत्पादन खर्च 36,200 भागिले 5, म्हणजे एका एकराच्या उत्पादन खर्चाला आपण 5 न भागला. 7,240 रुपये एका क्विंटलचा खर्च आहे. किती? 7,240 रुपये लावले तुम्ही एका पोत्याला यावर्षी. त्या 200-300-400 रुपये इकडे तिकडे होऊ शकतात, पण कमीत कमी 7 तर लावले. आणि भाव किती आहे? हा, आजचा सरासरी भाव 4200. उत्पादन खर्च आहे 7,240 वजा 4200, म्हणजे 1 क्विंटल मागे 3,040 रुपये उत्पादन खर्चात तुम्हाला घरून टाकावे लागतात. अशी या वर्षीची परिस्थिती आहे. बरोबर का चूक? हे मी तुम्हाला देणार आहे. स्वामीनाथनच्या सूत्रानुसार
7,240 गुणिला 1.5 म्हणजे 1.5 हमी भाव, 10,860 रुपये भाव असला तर आपल्याला यावर्षी पुरतं. आता 10,000 तुम्हाला वाटू का इतका नका मागू बा, होऊ शकत नाही, पण जसं पाहिजे. हा, आपण 9,000 मागू, कसं जास्त बी नको लोड, कारण त्याची चिंता आपल्याला जनता यायची बी. तर अशी परिस्थिती आहे. आणि कापसाचंही तसंच आहे. तोही नांगरणी 1400, कल्टिवेटर 700, रोटर 700, कापूस बियाणे 2 पाकिट 1660, तोही खर्च असा आहे. 40,440 एका एकराचा खर्च आहे. आणि प्रति क्विंटल उत्पादन खर्च आहे कापसाचा 8,484. उत्पादन खर्चात तूट आहे तुम्हाला 1,000 रुपये घरून टाकावे लागतात कापसावाल्याला यावर्षी. आणि स्वामीनाथनच्या सूत्रानुसार भाव पाहिजे 1250 किंवा 1200 रुपये, 12,000 रुपये. हे तुम्हाला देतो, तुम्ही वाचून घ्या, लोकांना द्या. तर कोणाला देऊ नका, सध्या ठेवा. तर ही परिस्थिती आहे. आंदोलन करायचं का यावर्षी? करायचं, पण ते काही माझ्या एकट्या भरोशावर होणार नाही. मी तुम्हाला सांगतो, मी तर करीन, मी तर जीव दिला तर यावर्षी सोडून द्या तुम्ही. पण तुमची सगळ्यांची ताकद लागणार आहे. तुम्हाला गावागावात फिरावं लागणार आहे, प्रत्येक ठिकाणी तुम्हाला जावं लागणार आहे. किती वाजले हो? हा, 4:02 झाले. तर तुम्हाला गावागावात जावं लागेल. तर साधारणपणे दिवाळीच्या नंतर मोर्चा घ्यायचा, दिवाळीनंतर घ्यायचा, कारण दिवाळीच्या आधी आता तसंही शक्य होणार नाही. आणि भाऊबीजे नंतर 1-2 दिवस जाऊ द्यावं लागतील. बाय इकडे तिकडे जातात आपल्या, बरोबर ना? बरोबर का चूक? का दिवाळी ठेवायचा? हा, तर एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, म्हणजे मी जे काय सगळ्यांशी बसून ठरवलेलं आहे, माझ्या डोक्यात जे आहे, एवढ्या गर्दीत बसून सगळं काही ठरत नाही. तुमची मतं घेतो, त्यात काही दुरुस्त्या असल्यात तुम्ही करा. माझ्या डोक्यात असं आहे, उद्यापासून मी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर निघणार आहे. उद्यापासून मी राज्याच्या दौऱ्यावर निघणार आहे. आणि नागपूर पासून, नागपूर, वर्धा, यवतमाळ हे सगळे जिल्हे करत करत, मराठवाड्यातले जिल्हे करत करत मी 31 तारखेला किंवा 1 तारखेला सकाळी शेगावला पोहोचणार. आणि शेगावला सकाळी साधारणपणे 10-11 वाजता शेगावच्या गजानन महाराजाच्या मंदिराचं दर्शन घेऊन एक रथयात्रा आपल्याला चालू करायची आहे. आणि मी स्वतः ती रथयात्रा घेऊन जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात जाणार आहे. आणि त्या रथयात्रेचा समारोप हा मोर्चा असेल. काय म्हणलंय तुमचं? तुम्ही म्हणता ना 2 महिने कुठे होते, पुरा बॅकलॉगच भरून काढतो आता. मला खरं तर पदयात्रा करायची होती, परंतु माझ्या तब्येतीमुळे मला ते शक्य होत नाही. म्हणून एक रथयात्रा आपण काढतोय. ती रथयात्रा 20 दिवसाची असेल. 1 तारखेला तिचा स्टार्ट होईल. ते रथयात्रेत तुम्हाला सहभागी व्हायचे गाड्या घेऊन, जसं जमेल तसं. आणि ती रथयात्रा संत गजानन महाराज शेगाव या ठिकाणाहून ती रथयात्रा अशी जाईल. रथयात्रेचा मार्ग तुम्हाला मी सांगतो. रथयात्रा 1 नोव्हेंबरला सकाळी 10 वाजता शेगावला गजानन महाराजांचं दर्शन घेईल. त्या ठिकाणाहून कालखेड, पौरपूर्णा, मनसगाव, खिरोडा, वरवट, खंडेराव, हिंगणा, कवठळ, पातुर्ड्याला संध्याकाळी सभा आणि मुक्काम होईल. यात्रेचं शेड्यूल असं आहे की सकाळी लवकर निघायचं. जसं आपण एक पदयात्रा केली होती, तुम्हाला आठवत असेल काही लोकांना, 2013 मध्ये शेगाव ते बुलढाणा एक 315 किलोमीटर मी पायी चाललो होतो. आणि साधारणपणे अर्धा जिल्हा आम्ही कव्हर केला होता. त्या पदयात्रेच्या समारोपाला पहिलं टोक संगम चौकात होतं लोकांचं, दुसरं टोक धाड नाक्यावर होतं. दोन्ही रस्ते पॅक होते. कलेक्टर ऑफिस समोर सगळं जाम झालं होतं. एवढी गर्दी त्यावेळेला शेतकऱ्यांची आली होती. तर सोयाबीनच्याच प्रश्नावरती पदयात्रा काढली होती. तेव्हा तर आपली ताकद कमी होती. आता तर काही विषयच नाही, बरोबर की नाही? त्यामुळं तुमच्यावर ही सगळी जबाबदारी आहे. एका बाजूला सगळे प्रस्थापित नेते आहेत आणि दुसऱ्या बाजूला माझ्यासारखा फाटका कार्यकर्ता. कपडे टाईट असले तरी मी फाटकाच आहे. आणि मी फाटका, तुम्ही फाटके. छत्रपती शिवाजी महाराजांनी मोजक्या मावळ्याच्या सैन्यावर, भरोशावर, भल्या ज्यांच्याकडे प्रचंड मोठं लाखोचं सैन्य होतं, अशा मोगलांचा आणि औरंगजेबाचा पराभव केला. ते डोक्यानं केला.
आणि निष्ठावान मावळ्यांच्या भरोशावर केला. रविकांत तुपकरची संपत्ती काय असेल तर जीवाला जीव देणारे मावळे ही माझी संपत्ती आहे, ही माझी प्रॉपर्टी आहे. त्यामुळं हे आंदोलन एका पक्षापुरतं मर्यादित न ठेवता त्याला एक व्यापक स्वरूप आपल्याला द्यायचं आहे. म्हणून जितूभाऊ सारखी मंडळी असतील किंवा इतर मंडळी असतील, यांची सगळ्यांची इच्छा आहे की काहीतरी वेगळं करायचं यावर्षी आणि याला एक व्यापक. तत्पूर्वी मला यायला का उशीर झाला त्याचं स्पष्टीकरण देतो. आपल्या जिल्ह्याचे सुपुत्र आणि पिंपळगाव सराई गावचे सुपुत्र स्वर्गीय अक्षय गवते हे जवान सियाचीन ग्लेशियर मध्ये शहीद झाले. त्यांना सैन्यामध्ये भरती होऊन वर्षे झालं होतं. 21 वर्षाचा कोवळा पोरगा आज या भारताच्या रक्षणासाठी सियाचीन ग्लेशियर मध्ये शहीद झाला. त्यांच्या शहीदाला अग्नी देण्यासाठी आणि अभिवादन करण्यासाठी मी त्या ठिकाणी सकाळपासून होतो आणि ते उरकल्याशिवाय मला येता येत नव्हतं. म्हणून मला यायला उशीर झाला, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. सर्वप्रथम आपण सगळे आपापल्या